नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 2 वाजता आहेत आणि या दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला मोठी बातमी आहे. लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक काल मंजूर करण्यात आलं. त्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवरती हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती सरकारचा डोळा आहे असं दिसतंय, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. जिनांना सुद्धा लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू अमित शहांपासून सगळ्यांनी बुधवारी घेतली. त्यामुळे हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही, असं सवाल ठाकरेंनी केलाय. तर तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. आम्ही विधेयकाला विरोध केला नाही तर भ्रष्टाचाराला केला असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तर संसदेच्या जागेवर वक्फचा दावा ही निव्वळ लावालावी आहे. वक्फबाबत विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांकडे दुर्लक्ष केलं. वक्फ बिलाचा हिंदुत्वाशी काय संबंध, हिंदूंना याचा काय फायदा होणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे. ज्या पद्धतीने भाजपची पावलं पडतायत ती आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही. त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल. बरं, आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे. त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे? बरं, आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात, तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय, तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का? त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय? काय तुमच्याकडे? आणि आता सुद्धा ह्या वक्फ बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात? जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती का? तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाही आहे. ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत. का बोलला नाही तुम्ही? आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल, तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं, आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट. पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. ऐकूयात. हिंदू देवी देवतांच्या मंदिरांची जागा वक्फ बोर्डाने आपला दावा त्याच्यावर दाखल केलेला आहे, किंवा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील असून किंवा देशातील हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचं काम या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून होत आहे किंवा होणार आहे. या सगळ्याच्या विरोधात हा कायदा आहे आणि या कायद्याला समर्थन करणं म्हणजे सगळ्या मंदिरांच्या जमिनीला जे बळकवलेलं आहे, हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या बळकवल्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बळकवलेल्या आहे, या सगळ्यांना समर्थन करण्याचं काम आणि हिंदू विरोधी काम हे शिवसेना उभाठा करते आहे. हिंदू देवी देवतांच्या मंदिरांची जागा वक्फ बोर्डाने आपला दावा त्याच्यावर दाखल केलेला आहे, किंवा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील असून किंवा देशातील हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचं काम या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून होत आहे किंवा होणार आहे. या सगळ्याच्या विरोधात हा कायदा आहे आणि या कायद्याला समर्थन करणं म्हणजे सगळ्या मंदिरांच्या जमिनीला जे बळकवलेलं आहे, हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या बळकवल्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बळकवलेल्या आहे, या सगळ्यांना समर्थन करण्याचं काम आणि हिंदू विरोधी काम हे शिवसेना उभाठा करते आहे. शॉक्ड होतो, त्यांचे खासदार देखील शॉक्ड होते. ते आम्हाला नंतर प्रायव्हेटली येऊन बोलतात, हे भाषण असं कसं केलं यांनी. आणि मला वाटतं एवढं फक्त आणि फक्त काही मतांच्या बेरजेसाठी. पण मला वाटतं आज त्यांच्याबरोबर पण धोकाधडी ते करतायत मुस्लिम लोकांबरोबर. जे मुस्लिम लोकांच्या चांगल्यासाठी जे बिल येतंय त्याला देखील विरोध करण्याचं काम करतायत. ज्या मुस्लिम
उद्धव साहेब थोडंसं म्हणजे त्यांच्या बुद्धीला क्यू येत आहे मला की त्या झेंड्यावरचा हिरवा रंग आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे, त्या झेंड्यावरचा हिरवा रंग आणि या अमेंडमेंट ॲक्टचा काय संबंध आहे हा मला कुठेही समजून येत नाही आहे. मला असं वाटतं की उद्धव साहेब म्हणजे काहीच त्यांना काही समजून नाही राहिलं असं या प्रकारचं, आणि ते एक बोलतात आहे आणि त्यांचे चेले संजय राऊत हे सकाळी दुसरं बोलतात आहे. मला असं वाटतं या दोघांनी पहिले आपसात काय बोलायचं आहे ठरवून ते बोलले पाहिजे.